एखादा पदार्थ बनवायला आपल्याला जर परफेक्ट जमत नसेल ना, तर असं वाटतं कशाला तो पदार्थ आणि सोबतच आपला वेळ वाया घालवायचा. पण मी जर तो बनवला नसता ना, तरीसुद्धा हा खवा वाया गेला असता. म्हणून म्हटलं चला आज फायनली आपण जामून बनवून टाकूयात, कारण नानांनी खवा आणून 2-3 दिवस झाले होते. तेवढ्यात हे ऑफिसमधून आले होते. मग त्यांना टरबूज कट करून दिला आणि त्यांची रिॲक्शन अशी होती की थँक्यू सो मच, मला खूप जास्त भूक लागलेली. त्यानंतर खवा थोडासा सॉफ्ट केला, गव्हाच्या पिठामध्ये थोडासा सोडा आणि जो खवा आहे तो घातला. कॉन्फिडन्स लेवल तर माझी इथे झिरोच होती, पण काहीही करून आज जामून परफेक्ट बनवायचे होते. आता हा जामून बघून तुम्हाला कळत असेल की मला जामून किती परफेक्ट येत आहेत ते. त्याच्यानंतर मी परत एकदा गव्हाचं पीठ घातलं, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि पुन्हा जामून बनवले. तर ही जी गोळी आहे ना, तर ती परफेक्ट झालेली आहे. म्हणून पाकसुद्धा बनवायला घेतला. मी इथे गोल गोळ्या बनवत होते आणि नाना इथे मला काही टिप्स देत होते की तू असे कर, तसे कर, किंवा असं करू शकते, तसं करू शकते. सो सगळ्या टिप्स वगैरे ऐकून मी माझे इथे जामून बनवलेले आहेत आणि ते परफेक्ट झालेले आहेत. सो इथे त्याच्यामध्ये थोडंसं केसर, बदाम टाकलेले आहेत आणि मस्त थोडंसं गार्निशिंग केलेले. त्यांना जामून खायला दिले, त्यांना ते फार आवडले आणि त्याच्यानंतर मस्त असं जेवण करून आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला. चलो बाय बाय.